चंद्रपूर महापौर उपमहापौर निवडणूक आज पार पडणार आहे। महापौर पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। महापौर काँग्रेसचा की ठाकरेंचा याकडे लक्ष असणार आहे। कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्यानं ही रंगत वाढलेली आहे। बहुचर्चित बहुप्रतीक्षित चंद्रपूर शहर मनपाची महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये। 66 सदस्यांच्या या महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नसल्यानं भाजप काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी राखीव आहे। सकाळी 11 वाजता महासभेच्या कामकाजाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा पीठासीन अधिकारी असतील। सर्वात आधी महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या अर्जांची छाननी व त्यानंतर अर्ज परत घेणं असा क्रम राहणार आहे। काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष जरी मिटला असला तरी ठाकरेंच्या पक्षासोबतची चर्चा अजूनही पूर्ण झाली नाहीये। त्यामुळे आजच्या निवडणुकीत नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे। तर चंद्रपूरमध्ये आपण भाजपला समर्थन देणार नाही, पाठिंबा देणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। भूमिका स्पष्ट आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही। त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट